नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँड मास्टर, मनी रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? छान. चला. तर काल मी सांगितलेलं होतं, कुणी कुणी रिपीट केलं, म्हणजे नकारात्मक भावना मी लिहून काढायला सांगितलेलं होतं. तर प्रॅक्टिकल कोणी केलं? खरंच केल्याने खूप फायदा होतो बरं. त्याचं तुम्ही करून बघा. तुम्हाला असं वाटत असेल की हा क्लास म्हणजे मी सांगत आहे आणि क्लास पुरतं तुम्ही हे नॉलेज मर्यादित ठेवत आहे तर फायदा होणार नाही बरं. तुम्हाला याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला जे प्रॅक्टिकल सांगितलं जातं ते केलात की तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके. चला तर आज आपण बघणार आहोत रेकी म्हणजे काय. आज आपण आपल्या टॉपिकवर येतो आहे. रेकी म्हणजेच काय तर सांगा कुणाला रेकी बद्दल काही माहिती आहे का? एनीवन? रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. हा नाव ऐकलेलं असेल तुम्ही? सर्वव्यापी जीवनशक्ती. या रेखी ऊर्जा ही आपल्या पामचक्रामधून प्रवाहित होत असते आणि ही ऊर्जा सर्वांच्याच आतमध्ये आहे. आपण जन्मलेलो आहे तेव्हापासून ही ऊर्जा जसं आपल्यामध्ये प्राण आहे. रेकी म्हणजे प्राण ऊर्जा. प्राण ऊर्जा सुद्धा प्राण ऊर्जा या नावाने ओळखली जाते आणि सर्वव्यापी जीवनशक्ती या नावाने सुद्धा आपण ओळखत असतो. ओके. रेकीचा अर्थ असा होतो की प्राण ऊर्जा. मग आपण सगळे जिवंत आहोत. आहोत की नाही जिवंत? म्हणजेच आपल्यामध्ये काय आहे तर प्राण ऊर्जा आहे. ओके. आणि रेकीचं जसं की एखादे बाळ रडत असेल आणि त्याला आपण हातात घेतलं, तर बघा त्याचं रडणं थांबतं. म्हणजे त्याला काय होतं हस्तस्पर्श होतो. हाताचा स्पर्श त्या बाळाला होतो आणि त्याला सिक्युअर फील होतो, की मी आता सेफ आहे. मला कुणीतरी घेतलेलं आहे. म्हणजे त्याला ही ऊर्जा तिथे जाणवत असते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की आपण विदाऊट मेडिसिन तर एकीने विदाऊट मेडिसिन आपण आपला उपचार करत असतो. म्हणजे कुणाला कुठलाही त्रास असो, शारीरिक, मानसिक, आणखी भरपूर काही त्रासांवर एकमेव उपाय म्हणजे रेकी विदाऊट मेडिसिन. आपण या रेकी ऊर्जा म्हणजेच इथे औषधीचं काहीही वापर करत नाही. फक्त आणि फक्त हीलिंग मोडॅलिटीने आपण स्वतःलाही बरं करू शकतो आणि इतरांनाही बरं करू शकण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे. पण फर्स्ट लेव्हलमध्ये तुम्ही दुसऱ्यांना बरं करू शकत नाही. कारण जी रेखीव ऊर्जा असते आणि जो मी तुम्हाला शक्तिपात बोललेली होती, तर फर्स्ट लेव्हलच्या शक्तिपात जेव्हा तुम्ही घेत असता, तर रेखीची 10% ऊर्जा ही तुमच्या आतमध्ये ऍक्टिव्हेट होत असते. ओके. आणि सेकंड लेव्हलच्या जेव्हा तुम्ही शक्तिपात घेत असता, तर 40% म्हणजे 40% ऊर्जा ऍक्टिव्हेट होत असते आणि थर्ड लेव्हलच्या रेखी शक्तिपातामध्ये 100% ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत असते. मग आता फक्त रेकी फर्स्ट लेव्हलमध्ये 10% का बरं? हाही प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल. तर रेकी लेव्हल 1 म्हणजे स्वयंशुद्धीकरणाची प्रक्रिया असते. पहिलं लेव्हल म्हणजे स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया ही असते. आणि या लेव्हलमध्ये आपण सिम्बॉलचा वापर करत नाही. म्हणून ही ऊर्जा फक्त 10% वाढत असते. सेकंड लेव्हलमध्ये आपण काही सिम्बॉल्सचा वापर करतो. आणि थर्ड लेव्हलला जे सिम्बॉल आपण वापरत असतो ते सर्वात जास्त पॉवरफुल सिम्बॉल असतात. सगळ्यात जास्त पॉवरफुल सिम्बॉल आपल्याला थर्ड लेव्हलला मिळत असतात आणि आपण ते वापरून आपली 100% ऊर्जा आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट करत असतो आणि ती ऊर्जा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर डिस्टन्सने तुम्ही इतरांना बरं करू शकता. म्हणजेच की मी आता नागपूरमध्ये आहे. एखादा व्यक्ती मुंबईला, पुण्याला किंवा आउट ऑफ कंट्री असलं, तरी सुद्धा तुम्ही ती ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवू शकता. ती म्हणजेच सिम्बॉलच्या मार्फत. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी ब्रिज आहे. ब्रिज सर्वांना माहिती आहे खूप मोठी नदी आहे आणि त्याच्यावर असं ब्रिज बांधलेलं आहे. आपण पोहत-पोहत नदीतून किंवा समुद्रातून असं पोहत-पोहत जाणार आहोत का? नाही. तर आपल्यासाठी आपल्याकडे काय आहे? ब्रिज आहे ऑलरेडी. तर ते आपण ब्रिजमधून चालत जाऊ. ओके. सो
करत असतात. इथून ऊर्जा तिथपर्यंत पाठवण्याचं काम म्हणजे हे सिम्बॉल करतात. म्हणजेच कनेक्टिव्हिटीसाठी वेगळा सिम्बॉल असतो आणि हिलिंगसाठी वेगळं सिम्बॉल असतं. ओके. सो सर्वांना कळलं? चला. तर आता रेखी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती आणि ही ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे. फक्त वापरता यावी यासाठी आपल्याला रेखीच्या शक्तिपात घेणं कंपल्सरी असतं. जोपर्यंत तुम्ही शक्तिपात घेणार नाही, तोपर्यंत ती ऊर्जा तुमच्या आतमध्ये ऍक्टिव्हेट होत नाही. आता असं का? हाही प्रश्न पडलेला असेल, की जर आपल्या आतमध्ये ही ऊर्जा आहे, मग आपण आता का वापरू शकत नाही? तर यामागचं कारण बघा, की आताचा काळ आणि आधीचा काळ भरपूर फरक आहे. लोकांच्या विचारसरणीमध्ये फरक पडलेला आहे. बघा मेंटॅलिटी भरपूर लोकांची सारखी आहे का? नाही. आधीही नाहीच होती. पण आधी एकामेकाला माणसं प्रेम करायची बरं. एकामेकांप्रती आदर होतं, प्रेम होतं. आता एकामेकाशी जळणुकीची भावना व्यक्त झालेली आहे. कुणालाही कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. बघवतं का? नाही. सो आधी जे ऋषीमुनी होते, ते खूप तपश्चर्या करत होते आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, की ते आशीर्वाद लागायचं. एखादी श्राप कोणाला दिलं, तर तो श्रापही त्याला लागत होतं. लागत होतं. तर हीच आहे रेखी ऊर्जा. ती ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा आहे. आपण आपले शब्द जे वापरत असतो इतरांसाठी आणि स्वतःसाठी, तेही त्या व्यक्तीला लागतात. त्याला ध्यान साधना करावी लागते. पण ज्यांनी ही ऊर्जा रिडिस्कव्हर केली, त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. मग त्यांनी खूप तपश्चर्या करून, खूप ध्यान साधना करून ही ऊर्जा ऍक्टिव्हेट केली आहे. म्हणजेच ही रिडिस्कव्हर केलेली आहे. ऊर्जा आधीपासून होती, पण तिला रिडिस्कव्हर केलेलं आहे. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी. ओके. तर एक विचार करा, की त्यांच्यासारखं आपल्याकडे खूप दिवस आहेत का ध्यान साधना करायला? एखाद्या पहाडावर जाऊन आपण खूप दिवस असं महिनाभर, 2 महिने ध्यान साधना करू का? करू शकतो का एखादी तर? करू शकतो का नाही करू शकत? तुम्हाला जर म्हटलं, की 1 दिवस तरी बिना फोडणी तुम्ही राहा. आहे का शक्य? नाही आहे. बिना अन्न-पाण्याने महिनाभर राहा म्हटलं, आहे का शक्य? नाही आहे. तर हीच गोष्ट शक्य नाही आहे म्हणून शक्तिपात घ्यावा लागतो. म्हणजे जर कुणा एखाद्या व्यक्तीला जर शक्तिपात नाही घ्यायचं असेल आणि त्याला स्वतःला ती एनर्जी स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट करायची असेल, तर त्या व्यक्तीला खूप ध्यान साधना करून मग ते एनर्जीज त्याला मिळत असतात. आणि शक्तिपाताच्या मार्फत आम्ही जसं की रेकी ग्रँड मास्टर जे असतात, तेच लोकं दुसरे लोकं कोणीही शक्तिपात देऊ शकत नाही. रेकी ग्रँड मास्टर जे बनलेले आहेत, तेच लोकं दुसऱ्यांना शक्तिपात देऊ शकतात. ओके. सो क्लिअर? चला. तर रेकी कोण शिकू शकतात आणि कोण नाही शिकू शकत. तर रेकी शिकण्यासाठी कुठले आहे म्हणजेच वयाचं बंधन नाहीच आहे. लहान मुलापासून तर मोठ्या म्हणजे वृद्ध वयाच्या लोकांपर्यंत ही रेकी शिकली जाते. फक्त अट इतकीच आहे, की 10 वर्षाखाली मुलांना आपण शक्तिपात देत नाही. 10 वरची जी मुलं असतात, त्यांचं शक्तिपात म्हणजे तिथून पुढे वयाचं बंधन नाही मग. किती 80 असेल, 100 वयाचं असेल, तरीही तुम्ही शक्तिपात घेऊ शकता आणि तुम्ही शिकू सुद्धा शकता. ओके. तसंच रेकीचा कुठल्याही धर्मपंथांशी संबंध नाही आहे. म्हणजे असं वाटत असेल, की रेकी फक्त हिंदू लोकं शिकू शकतात, असं नाही. कुणीही कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल, तरी कुणीही हा शिकू शकतो. आणि आपण जे रेकी शिकणार आहोत, ती रेकी या रेखीचा आपल्या म्हणजे कुठल्याही ब्लॅक मॅजिक किंवा मौलिकविद्या या विद्येशी काहीही घेणं-देणं नाही. काहीही संबंध आपल्या त्या रेकीशी नाही आहे. कारण भरपूर लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, की रेकी म्हणजे ही ब्लॅक मॅजिक, काळी जादू आहे किंवा मौलिकविद्या आहे. असं भरपूर लोकांचं मत म्हणजे माहिती आहे त्यांना. कारण की रेकीला भरपूर लोकांनी असं फैलवलेलं आहे, खूप पसरवलेलं आहे, की ही विद्या म्हणजे काळी जादू. पण ही ब्लॅक मॅजिक नाही आहे. ओके? सो क्लिअर झालं? चला.
आपण पुढचं घेऊया. जसं रेकी ऑक्सिजन बघा, जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. मला तर ऑक्सिजन लागते. ऑक्सिजन घेते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर. तर तुम्ही कार्बन डायऑक्साईड घेता काय आणि ऑक्सिजन बाहेर काढता का? नाही. प्रत्येकाला ऑक्सिजनचीच गरज असते जगण्यासाठी. प्रत्येकाला कसं आहे, ऑक्सिजन सेम आहे. ऑक्सिजन घेताना असं विचार करतो काय, की हा उच्च जातीचा आहे किंवा खालच्या जातीचा आहे, किंवा हा शिक्षित आहे किंवा हा कमी शिकलेला आहे, असं भेदभाव आहे का? नाही. सगळ्यांना कसं आहे, सारखं आहे. तसंच रेखी सुद्धा सगळ्यांना सारखी आहे. ओके, चला. तर आपण रेखीचे डॉक्टर मिकाऊ उसवी आहे यांनी आपल्याला काही 5 तत्व दिलेली आहे. रेखीचा इतिहास आपण उद्या जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला 5 तत्व सांगायची आहेत. रेखीचे 5 तत्व ज्यांनीही पाळले त्यांचं जीवन अगदी सुंदर आणि खूप छान. आता ते तुम्ही त्याचं ते तत्व पाळता की नाही डिपेंड करते तुमच्यावर. ओके, चला तर आपण रेखीचे तत्व बघून घेऊया. स्क्रीन शेअर करते आहे. स्क्रीन दिसते माझी? मला मनीषा मॅम दिसताय, राजेंद्र सर दिसताय. प्लीज थम्स अप सर. स्क्रीन दिसत आहे? ओके, थँक यू मॅम. डॉक्टर मिकाऊसू यांनी आपल्याला रेखीचे 5 तत्व दिलेली आहेत. पहिलं तत्व त्यांनी आपल्याला दिलेले आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. मला सांगा कुणामुळे राग येतं इथे उपस्थित जेवढी लोक आहे. हा चला, मनीषा मॅमने हँड रेस केलं. राग येतं मॅम तुम्हाला? व्हेरी गुड. आणि मग रागाने काय होतं? डोकं दुखायला लागतं. आणखी काय होतं? नाही, बस तेवढंच होतं. घरात कोणी आहे का तुमची आणखी? हो, आहे ना. आहे. तर असं राग वगैरे आला तर असं वाद वगैरे होतं का? हो हो, होतात होतं? होतात होतात. माहितीये तुम्हाला राग आला की वाद होतो म्हणून. हो हो, नक्की. तरी पण राग येतं. हो, येतो. व्हेरी गुड, खूप छान. माहिती असून सुद्धा आपण राग करत असतो. चला तर मला तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे. मुलं जेव्हा शाळेत जातात, शाळेतून घरी आल्यावर कुणाला शोधत असतात ते? शाळेतून घरी आल्यावर सर्वप्रथम मुलं कुणाला शोधत घरात येतात? आईला. येस, व्हेरी गुड. तर ही स्टोरी रिअल आहे. मी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती रिअल आहे. खरोखर ती सत्य घटना, म्हणजे ती घटना घडलेली आहे. असंच एक मुलगा होता. शाळेतून घरी आला आणि त्याची आई भांडी घासत होती. मुलगा आई 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 करत घरात धावत 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 आईकडे जात होता. आई भांडी घासत होती आणि त्याच्या आईने त्याच दिवशी नवीन काचेचे कप असतात, माहितीये सर्वांना, ज्यात तुम्ही चहा पिता. काचेचे कपांचे सेट तिने आणलेलं होतं आणि तो सेट टेबलवर ठेवलेला होता काचेच्या कपांचं. ओके. नवीन होतं कारण तिने वापरलंच नव्हतं, त्याच दिवशी तिने आणून ठेवलेलं होतं. आणि मुलगा धावत 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 आई 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 असं हात मारत आतमध्ये चाललेला होता. धावत असताना मुलाचा धक्का त्या कपांना लागला आणि कप खाली पडले. काच खूप नाजूक असतो आणि खाली पडल्याबरोबर ते फुटले. काचेचे कप फुटल्याचा आवाज त्याच्या आईला गेला. आई भांडी घासत असताना तिच्या हातामध्ये सांडशी होती. आई धावत तिथून मुलाकडे आली. तिला खूप राग आला. बघा, राग कधी सांगून येतं का? राग कधीच सांगून येत नाही, सर्वांना माहिती आहे. सडनली येतं.
एखादी घटना घडली तर पटकन असं राग जागा होतो. तर तिचाही तसंच राग जागा झाला एकदम असं. का बरं? तर कपांचा फुटण्याचा आवाज आला आणि राग का बरं आला तिला? की नवीन कप फुटले. ओके. तर नवीन कप फुटले याचा तिला आवाज गेला आणि ती उठली. हातात सांडशी होती आणि तिने काहीही विचार न करता ती सांडशी मुलाच्या दिशेने फेकली आणि ती सांडशी तिच्या मुलाच्या डोळ्याला जाऊन लागली. मुलगा एका डोळ्याने आंधळा झाला. कारण अशी फेकली, डोळ्याला जाऊन लागली. आता तिच्या मनामध्ये असं होतं का, की मुला डोळ्यात जाऊनच लागेल किंवा मुलगा आंधळा करण्याचा तिचा विचार होता का? कुणाचीही आई, कुणाचेही वडील स्वतःच्या मुलांना आंधळ बनवण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण ही घटना का बरं घडली? म्हणजे विचार करा, की तो मुलगा कायमचा एका डोळ्याने आंधळा झाला. एक डोळा त्याने कायमचा गमावला होता. आणि का बरं? का बरं घडली मॅम सांगा? ही घटना का बरं घडली? या मागचे कारण काय आहे? अनम्यूट करा. राग. येस. मग एक लक्षात घ्या, की तिने त्या वेळेला तिचा राग जर कंट्रोल केलं असतं, तर ही घटना घडली असती काय? रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही म्हणून ही घटना घडली. पण या घटनेमागचं त्या आईचा मुलगा, जो कायमचा त्याने एक डोळा गमावला होता, तो डोळा परत येणार होता का त्याचा आता? नाही. पण तिने जर राग आवरलं असतं, तर ही घटनाच घडली नसती. म्हणून कधीही राग आलं, तर रागाने सर्वांना माहितीये की भरपूर मोठं वाढ होत असतं. थोडं तो वाढ मोठं होतो. आणि त्या वादामुळे भरपूर म्हणजे रागामुळे भरपूर काही वाईटच होतं, काही चांगलं होत नाही. सर्वांनाच माहिती आहे. पण आणि आज तुम्हाला कधीही राग आलं, तर आपल्याला जर मोठ्या-मोठ्या घटनांपासून वाचायचं असेल, तर जिथे राग आलं, की 2 मिनिटं, 1 मिनिटं शांत राहायचं. दीर्घ श्वास घ्यायचं, सोडायचं. मी शांत आहे. परत एक श्वास घ्यायचं. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. असं म्हणायचं आणि जितकं कंट्रोल होईल तितकं त्या सिच्युएशनला थांबवण्याचा प्रयत्न करायचा. राग आला तर तोंडातून शब्द बाहेर पडलेच नाही पाहिजे. त्या व्यक्तींच्या समोर जाऊन वाद करायचा नाही. कारण रागाने घराचे व्हायब्रेशन स्वतःचे व्हायब्रेशन तर खराब होतातच. घरातही निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते. आणि या निगेटिव्ह एनर्जीमुळेच ह्या सगळ्या घटना घडत असतात. आणि मी ही सांगितलेली स्टोरी रिअल आहे. कुठलीही बनवलेली घटना बनवलेली स्टोरी नाही आहे. ओके. तर तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये बघू शकता, की रागामुळे काय-काय झालेलं आहे. तुम्ही एखादी क्लास यानंतर एक विचार करा, की रागामुळे काय-काय झालं आहे म्हणून. तर तुम्हाला तेही कळेल. ओके. म्हणून डॉक्टर मिकाऊ उसवी यांनी आपल्याला रेकीचे 5 तत्वामधला हा एक तत्व दिलेला आहे, की फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आणि फक्त आजसाठी हा जो शब्द आहे तो प्रत्येक वाक्यांमध्ये वापरलेला आहे. मग फक्त आजसाठी का बरं? तर माझ्यासोबत सर्वजण श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. परत एक श्वास घ्या. सोडा. आता तुम्ही जे 2 श्वास घेतलेले होते, ते श्वास वापस आणा. 2 श्वास तुम्ही घेतलेले होते माझ्यासोबत ते वापस आणा. आणि त्याला जो लागलेला वेळ आहे, तो वापस आणा. आणू शकता काय? नाही आणू शकत. आणि एक लक्षात घ्या, की आपण आता इथे आहोत. काही क्षणातच जीवाचं काय होईल, काय नाही कुणालाच माहिती नाहीये. कुणालाच माहिती नाही आहे. मग हा जो वाक्य आहे, जे तत्व आहे, जर आपण रोज सकाळी उठल्यावर आपण म्हटलं, की फक्त आजसाठी मी राग करणार नाही.
फक्त आजसाठी, जसं मी आज म्हटलं की फक्त आजसाठी मी राग करणार नाही आणि मी आज राग करणार नाही. ओके. उद्याचा दिवस निघाला, उद्या सुद्धा मी स्वतःला एक म्हटलं की मी फक्त आजसाठी राग करणार नाही. उद्याचाही दिवस निघाला, परवा, म्हणजे असं करत करत आपलं अख्खं आयुष्य निघून जाईल आणि आपण रागावर कंट्रोल करू शकतो. फक्त आजसाठी म्हणत म्हणत. ओके. तर राग आला की 1 मिनिट थांबायचं, त्या सिच्युएशन म्हणजे ती वेळ निघून जाऊ द्यायची. त्यानंतर सगळं नीट होतं. ओके. चला, दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता, कुणाला चिंता येतं? भरपूर गोष्टी चिंता आपण करत असतो, आताही करत असतो बरं. फ्युचरमध्ये काय होणार आहे, किंवा काल काय घडलं त्याचीही चिंता करत बसता. समोरच्या फ्युचरमध्ये मला हे करायचं, ते करायचे तर आहे, पण ती कधी घडणार आहे? जेव्हा घडायची तेव्हा घडणारच आहे. आणि कालचा दिवस जर चांगला गेलेला असेल तर खूप छान गोष्ट आहे. व्हेरी गुड. काहीतरी तुम्ही चांगल्या गोष्टी तुमच्या मनात घेऊन आजचा दिवस म्हणजे आनंद व्यक्त करता, किंवा आनंदाची भावना स्वतःमध्ये एक निर्माण झालेली आहे. कालचा दिवस चांगला गेलेला म्हणून. पण एखादी वाईट घटना घडली असेल किंवा एखादी वाईट गोष्ट झालेली असेल, तर तुमच्या मनामध्ये ती ही गोष्ट आताही आहे. की अरे काल कसं झालं, त्याने तसं म्हटलं, त्याने तसं असं, त्याही गोष्टी. तर ते चिंता आपण आज करतो आहे आणि आत्ताचा जो क्षण आहे, चांगला क्षण, त्याला गमावत आहात. म्हणजे वाईट गोष्टींचा विचार करून तुम्ही आत्ताचा क्षण जो चांगला आहे, त्याला तुम्ही गमावत आहात. तर हे चांगलं आहे की वाईट आहे? आपल्याला आजचा दिवस मिळालेला आहे आणि आजचा दिवसही आपल्यासाठी चांगला आहे. तर आपण वाईट गोष्टींची चिंता करत किंवा कुठल्याही गोष्टींची चिंता करत आपण आजचा दिवस का बरं खराब करायचं? आणि चिंता जिथेपर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते. काही काही व्यक्ती, काही काही वृद्ध, म्हणजे लेडी म्हणजे असतात, लेडीज जेंट्स जोही काही, तर खूप खूप जमवत असतात. खूप जमा म्हणजे म्हणजे जे जोही पैसा आहे, कामं केलं, म्हणजे मी माझ्या एका, म्हणजे माझी मामी आहे त्यांची मोठी आई. म्हणजे मी त्यांना बघितलंय, मी माझ्या लहानपणी. तर त्या गरीब होत्या. त्यांना मुलंही नव्हते, त्यांचं लग्नही नव्हतं झालं. कामं करायच्या त्या. कामं करायला जायच्या, जोही पैसा आला की त्या जमवायच्या. म्हणजे कामं करायच्या, घरकामं करायच्या, पैसा जमवायचा, पैसा जमवायचा, हा काम, तो काम, असं भरपूर कामं करायच्या त्या. आणि तो पैसा जमवून ठेवायचा. आणि त्यांना जी आवड होती की नाही, जी वस्तू खायची, तर ती वस्तू सुद्धा घेऊन खात नव्हते. कारण तो पैसा माझ्या नंतरच्या कामी येईल म्हणून. स्वतःच्या इच्छेला मारू त्यांनी तो पैसा जमवला होता. आणि मग शेवटी काय झालं? जोही पैसा त्यांनी जमवला तो स्वतः त्यांच्या जीवाला काहीही ₹1 नाही लागलं. त्यांचा बहिणीच्या मुलात पूर्ण पैसा गेला. त्यांनी कुठे सुख भोगलं मग? त्यांचं जे जीवन होतं, त्या जीवनामध्ये खूप काटकसर करून त्यांनी ते जीवन जगलं. पण मग जी गोष्ट तुम्हाला जी इच्छा आहे, की नाही मला हे वस्तू खायची आहे आणि तो पैसा तुमच्याजवळ आहे. तुम्हाला कुणाला मागून खायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी तुमच्याजवळ आहे. पण तुम्ही काय करत आहात? फ्युचर म्हणजे फ्युचरमध्ये मला हे कामी येईल. हो, जोडायला पाहिजे. मी हे नाही म्हणत आहे, की तुम्ही फ्युचर प्लॅनिंग करू नका. करायला पाहिजे. पण इतकंही करू नका, की आज तुमची जी इच्छा आहे तुम्ही ते मन मारून जगाल. जोडा. जर ₹1 असेल, तर ₹1 तुम्ही तुमच्यासाठी 4 आणे भाग तर देऊ शकता स्वतःला आजच्यासाठी. आज तुम्हाला त्या 4 आणे भागाच्या पैशाने आनंद तर मिळेल. तुम्हाला त्यात सुख तर मिळेल. पण तिने पूर्ण अख्खा ₹1 जोडून ठेवला. तिने स्वतःला 4 आणाही भाग लावलं नाही किंवा 4 आणाही स्वतःसाठी, स्वतः जीवाला जी इच्छा होती, की हे खायचे आहे, ते खायचे, तिथे कुठेच काही नाही. फक्त पैसा जोडण्याच्या याच्यात लागली आणि शेवटी तो पैसा काय जमवलं आणि शेवटी तो पैसा तिच्या कामी आलाच नाही. तिच्या बहिणीच्या मुलांनी तो पैसा घेतला, कारण ते म्हणत होते. मग काय झालं? मग विचार करा, की किती चिंता करणार आहात.
म्हणून डॉक्टर मिकाऊसी यांनी आपल्याला म्हटलं की फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता जिथेपर्यंत लवकर पोहोचवण्याचं काम करतेच. पण तुम्हाला आजचं जे वर्तमानाचा क्षण सुद्धा व्यवस्थित जगू देत नाही. आनंद कशामध्ये आहे आपल्याला? आत्ताच्या क्षणामध्ये आनंद आहे. आहे की नाही? आनंद कुठे आहे? आता जे क्षण आपण जगतोय त्यात आपलं आनंद आहे. आणि तिसरं तत्व आहे आपलं आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचं आदर करणार. काय आहे? फक्त आजसाठी मी माझे आई, वडील, गुरु आणि वडीलधाऱ्यांचं आदर करणार. आता तुम्हा प्रत्येकाला माहितीच आहे. जॉईंट फॅमिली म्हणजे भरपूर कमी घरामध्ये दिसत तुम्हाला. खूप कमी. आत्ताचं जग काय आलंय? हम दो और हमारे दो किंवा हमारा एक. बस हमारा एक. दो भी नहीं बोलते अभी तो. दुसरा तो करते ही नाही. ठीक आहे. आणि जे आई वडील असतील त्यांचाही कुणाला करायला जीवावर येतं. मला खूप आनंद वाटतं की आमची जॉईंट फॅमिली आहे. आणि माझं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा आमच्या घरात तर टोटल टोटल किती होते? 8. म्हणजे छोटे मुलं नंतर नंतर झाले तर आता 17 लोक आमच्या घरात आहेत. जॉईंट फॅमिली आमची आहे. मला सांगायलाही आनंद होतो. आणि जो जॉईंट फॅमिलीमध्ये जो सुख असतो की नाही तो सिंगल फॅमिलीमध्ये नसतंच. तर आमची फॅमिली म्हणजे माझे सासू सासरे आणि माझे काके सासरे असं आणि त्यांची मुलं, त्यांचे सुना आणि नातवंड असं म्हणून आमची इतकं मोठं परिवार आहे. ओके. तर मी हे म्हणत नाही की खूप मोठं परिवार ठेवा. पण तुमचे फक्त सासू सासरे, नवरा बायको मुलं इतकंही असलं तरी हॅपी फॅमिली. पण आता काय? फक्त नवरा बायको आणि मुलं. आणि आज एखादी व्यक्ती म्हणजे आजकाल तुम्हाला मुलींचं किती बघत आहे तुम्ही तर भरपूरच बघायला मिळतं की किती म्हणजे भयंकर भयंकर केस आपण आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला दिसतात. दिसतात आपल्याला. खूप काही इतकं वाईट घडत आहे आजकालच्या जमान्यात की खूप बेकार. आपण ते घटना घडत असेल त्यांच्याबद्दल तर आपण काही थांबवू शकत नाही. पण जी व्यक्ती तुमच्या घरी आहे, समजा की तुमच्याकडे आई-बाबा असतील, तुमचे सासू-सासरे असतील, तुमच्या घरी मोठे कोणी असतील, तर त्यांचा आपण आदर करायला पाहिजे. का बरं आदर करायला पाहिजे? आणि ज्यांच्या घरी सासू-सासरे असतील किंवा दूर असतील, तर त्यांना एखादी फोन करा. तुमचं भांडणं झालं असेल किंवा तुम्ही बोलत नसाल किंवा कुठल्याही कारणाने आपण कोणाच्याही घरचं काही सांगू शकत नाही, की कुणाच्या घरी काय होतं, काय नाही असं. पण जर ती सिच्युएशन जर हँडल होत असेल, तर क्लास झाल्यानंतर सासू तुमची दूर राहत असेल, एखादी फोन करा. "आई तुम्ही कसे आहात? जेवण झालं का? बाबा तुम्ही कसे आहात? जेवण झालं का? काय करत आहे? तब्येत कशी आहे?" हे तुम्ही 4-5 वाक्य जर तुम्ही त्यांना विचारलं की नाही, तरी त्यांना समाधान वाटेल. खूप आनंद होईल, की "अरे वाह! माझी काळजी घ्यायला मला एक फोन तर केला." आणि तुमच्या घरी जरी असतील आणि तुम्हाला वाटतं ते खूप कटकट करतात किंवा कुठल्याही गोष्टीसाठी ते रोकटोक करत असतील, तर मनावर लावून घेऊ नका. कारण जसे-जसे वय वाढत जात असते, तसं-तसं त्यांचं जे माइंड, दिमाग सुद्धा हा लहान मुलांसारखं होत असतं. मग जसं आपण आपल्या आई-बाबांबद्दल काही वाईट बोलू शकत नाही, आपण ऐकू शकत नाही. तसंच हाही विचार करायचा, की तुमचे सासू-सासरे नसून ते तुमचे आई-बाबा आहेत. जर स्वतःची मानसिकता चेंज केली की नाही, तर घराचं व्हायब्रेशन आणि घरातल्या लोकांशी एकमेकांशी बॉन्डिंग ही खूप घट्ट होत असते. आणि जीवन हे आत्ताच्या क्षणात आहे. जीवन जगायला लागतंच का? प्रत्येक व्यक्तीला काय वाटतं,
कुठली चांगली गोष्ट असेल तर चांगल्या गोष्टीला पकडून ठेवणार नाही. काही वाईट शब्द जर बोलली असेल तर पटकन ते शब्द तुम्ही घेऊन बसत असता किंवा ती गोष्ट आठवत असता नेहमी की हिने मला वाईट म्हणलं हिने तसं. पण कुटुंब असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांचा आदर. कारण जर तुम्हाला काही बोलत असतील तर त्यामागे त्यांचं नाही तर तुमचंच काहीतरी भलं असेल, तुमचंच काहीतरी चांगलं असेल म्हणून ते तुमच्या चांगल्यासाठी बोलत असतात. आपल्यापेक्षा मोठे जे लोक असतात की नाही ते नेहमी आपला चांगलाच विचार करतात. तर त्यांना असं उलट आणि वाईट साईड बोलून काहीही अर्थ नाही आहे. जर ती गोष्ट तुम्ही प्रेमाने समजून जा. जर तुम्हाला पटलं नसेल, समजा की एखादी गोष्ट नाही पटली असेल, मग त्याच्यावर वाद करण्यापेक्षा ती गोष्ट तुम्ही बाजूला त्यांच्या जाऊन बसा आणि "आई तुम्ही मला असं-असं बोललं, मला नाही पटलं." तुम्ही जर प्रेमाने बोललात, तर त्यांना त्यांची चूकही कळेल आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतील, की माझ्या सुनेनी मला माझी चूक म्हणजे भांडणं न करता तिने मला येऊन सांगितलं, तर त्यांना त्यांची चूक सुद्धा कळेल. पण होतं काय? असं होतं का? नाही. त्यांनी एक शब्द बोलले, की तुम्ही दुसरा शब्द बोला तयार. बस. अरे विचार करा, की तुमच्या आईने जर काही बोललं असतं, तर तुम्ही असं बोलले असते का त्यांना? नाही. घर म्हणजे फक्त हे 4 भिंती नव्हे. घरात राहणारे जे लोकं आहेत, ते चांगले असणं गरजेचं आहे. आणि मी चांगली तर ते चांगले. हा विचार करा, की तुम्ही चांगले आहात, तर समोरचा व्यक्ती चांगला आहे आणि समोरचा व्यक्ती जरी वाईट वागत असेल, तर तुम्ही त्यांच्या जर चुका लक्षात आणून दिली, की नाही, त्यांच्या म्हणजे त्यांना स्वतः रिअलाईज होईल, की खरंच माझं हे चुकतं. आणि चूक कशी लक्षात आणून द्यायची, तर प्रेमाने सांगा. जर तुम्ही भणभण करत सांगितलं, तर त्यांच्या लक्षात नाही येणार. ते आणखी भणभण वाढेल. तर चूक जर सांगायची आहे, तर प्रेमाने सांगितलं, की अगदी तिथलं जे वातावरण आहे, ते नॉर्मल होईल. ओके? सो म्हणून तुमच्या घरी वृद्ध असतील, तर त्यांचा आदर करा, प्रेमाने बोला आणि हे करणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांचे ब्लेसिंग्स जसं मी म्हणते ना, की आपण एखाद्या वृद्ध व्यक्तींचा कसा आशीर्वाद घेत असतो, तसंच त्यांचे वाईट सुद्धा आपण घेतो बरं. म्हणजे जर आशीर्वाद घेतला, तर बददुआ जे म्हणतात तेही तर मिळेल ना. जर आत्म्यात जर तुम्ही त्यांची दुखावली, आत्मा दुखावली तर श्राप तर मिळतच. मग ते श्राप कुठेतरी ब्लॉकेजेस क्रिएट करतात. आणि मग आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी असते, जिथे कुठेतरी तुम्ही प्रयत्न करत असतात. पुढे चालून भरपूर प्रयत्न करत आहे आणि ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही आहे. तर या मागचंच कारण सुद्धा हे ब्लॉकेजेस असतात. म्हणून ब्लॉकेजेस आपल्याला जर आयुष्य चांगलं जगायचं आहे, तर ब्लॉकेजेस आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत किंवा आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही ब्लॉकेजेस क्रिएट होऊच द्यायचे नाही आणि जरी झालेत, तरी त्याला आपण होपोनोपोनो प्रेयर करून माफी मागून टाकायची. ओके? चला आणि आता चौथं तत्व आहे आपलं, फक्त आजसाठी मी माझी कामं प्रामाणिकपणाने करणार. प्रामाणिकपणे मी आज माझी कामं करणार. कोण-कोण करतो प्रत्येक कार्य प्रामाणिकपणाने? प्रत्येक व्यक्ती करतो का प्रत्येक कामं प्रामाणिक? चला राजेंद्र सर प्रामाणिकपणे काम करतायत. ओके, गुड. येस. खूप छान. अ, या जगामध्ये असे भरपूर लोकं आहेत, की प्रत्येकच कार्य प्रामाणिक करत नाही. आणि प्रत्येकाने जर आपलं काम प्रामाणिक केलं असतं, तर आज या जगाची स्थिती काही वेगळीच असती. असते की नाही? मग सुरुवात आपण स्वतःपासून करूया, की मी आज फक्त आजसाठी मी माझे प्रत्येक कामं इमानदारीने आणि प्रामाणिकपणाने करेन. आणि आता माझा प्रश्न आहे स्त्रियांना. ओके. तर
कंटाळा आला की कोण कोण बाहेरचं पटकन जेवण ऑर्डर करतं? प्लीज हँड राईज. समजा की स्वयंपाक करायचा कंटाळा आला. अरे राजेंद्र सर, तुम्ही स्वयंपाक करता काय? अनम्यूट करा सर. हो, म्हणजे मी एकटाच आहे घरी, त्याच्यामुळे मलाच करावा लागतो सगळा स्वयंपाक. अच्छा अच्छा अच्छा. माझ्या फॅमिलीमध्ये कोण नाहीये माझ्याकडे. ओके. असं आहे. हा. चला तर. कारण माझा डिवोर्स झालेला आहे आणि आई वडिलांचं निधन झालेलं आहे. अच्छा. असं आहे. त्यामुळे मी एकटाच असतो, त्यामुळे मला बाहेरनंच आणावं लागतं, कारण मी कामं सोडून स्वयंपाक नाही करू शकत. मी मास्टर आहे, म्हणजे स्वयंपाक करण्यात मास्टर आहे. ओके ओके ओके. अच्छा. ओके. चला म्हणजे थोडं वाईट वाटलं की म्हणजे हो हो फॅमिलीमध्ये कोणीच नाही असं म्हटल्यावर. हो हो हो. चला तर. ठीक आहे, तुमची सिच्युएशन मी समजू शकते, पण आता सिंगल आहात तुम्ही त्याच्यामुळे नाही होत काही गोष्टी. पण जो तुम्ही जेवण करत आहात, तो घरगुती म्हणजे जितकं शक्य असेल तर घरगुती जेवण करत चला. म्हणजे घरगुती जेवणामध्ये जे आपण मसाले वापरत असतो, ते फ्रेश असतात. आणि एखादी जसं स्त्रियांना, भरपूर स्त्रियांना किंवा जेंट्सला सुद्धा असं असतं, की नाही मला आता घरी जेवण नाही करायचं, मला बाहेर जेवायचं आहे. कधी-कधी तोंडाची चव बदलायची आहे किंवा तोंडाला चव एक वेगळी द्यायची आहे, म्हणून आपण बाहेर जाऊ शकतो जेवण करायला. आपण डेली घरचं जेवण करतो. पण एक लक्षात घ्या, की आता आपली इच्छा झाली, की नाही मला स्वयंपाक नाही करायचा आहे आणि मला आता बाहेर जायचं आहे. मग कंटिन्यू आपण ते बाहेर-बाहेर जेवतो आहे. हो. मग जो जेवण तुम्ही आता करत आहात घरी, तुम्हाला बनवायला 1-1.5 तास लागतं. घरी किती मेंबर आहे डिपेंड करते याच्यावर, की तुम्हाला किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे. ओके. पण साधारण 1 तास तरी लागतो. वरण, भात, भाजी, पोळी, सलाद वगैरे करायला 1 तास तरी लागतो. 1 तासाच्या वर लागतो. पण एक मी किमान तुम्हाला 1 तास दिला. आणि मसाल्यांच्या भाज्या करायच्या असलं, की आपल्याला उशीर लागतो. ओके. पण जर तुम्ही बाहेरच्या ऑर्डर केल्या, Zomato आहे, Swiggy आहे, भरपूर तुम्हाला ऑनलाईन माहितीच असतात. तर तुम्ही आता घरी इथे बसल्या-बसल्या Swiggyवरून तुम्ही आता मला बटर पनीर मसाला, मस्त भेंडी मसाला किंवा अजून 2-3 भाज्या किंवा स्टार्टर वेगळं, भाज्या वेगळं, डेझर्ट वेगळं तुम्ही ऑर्डर केलात आणि तुमचा तो ऑर्डर अर्ध्या तासामध्ये आलं. किमान अर्ध्या तासामध्ये येतोच. अर्धा तास सुद्धा लागत नाही. कधी-कधी तो 20 मिनिटं येतो, कधी-कधी 25 मिनिटात येतो. मग तुम्ही 2-3 आयटम बोलावले आहे आणि तुमच्या घरी अर्ध्या तासामध्ये घरपोच सेवा आली. तोच जेवण जर तुम्ही घरी बनवलेलं असतं, तुम्हाला लागणारा वेळ भरपूर लागलेला असता. मग आता तिथे जो जेवण बनलाय त्यांच्या किचनमध्ये कुणी बनवलेलं आहे? कसं बनवलेलं आहे? कुठले मसाले वापरलेले आहे? आणि खरंच त्यांनी म्हणजे ज्या प्रकारे बनवलेलं आहे, तर शुद्धतेचं पूर्ण लक्षात घेऊन बनवलं आहे का? भाज्या फ्रेश वापरल्या आहेत का? आपल्याला तर चव माहिती आहे. आणि जे मसाले, त्यांनी जे बटर पनीर मसाला बनवायला मसाले वापरले आहे. म्हणजेच ते मसाले किती दिवसापासून वाटून ठेवलेलं असेल, कांदा टोमॅटोची प्युरी कधीपासून असेल, आलं लसणाची पेस्ट कधीपासून केलेली असेल. मग आपण जर असं अन्न म्हणजे मी काय म्हटलं, की एखादी वेळा जर तुम्ही जाता 2 महिन्यातून, एखाद्या महिन्यातून नो प्रॉब्लेम. पण जर असं स्त्रिया जर वारंवार करत असतील, की नाही मला आज पण बाहेर जेवायचे आहे, परवाही बाहेर जेवायचे आहे, तर हे कितपत योग्य आहे? तुम्ही तुमच्या शरीराशी खेळत आहात. कारण या शरीराला फ्रेश अन्न पाहिजे असतं. शिळं वासं नाही. आणि आपण आपल्या शरीराशी खेळतो आहे. ओके. मग जरी कंटाळा आला, तर बाहेरून मागवण्याच्या ऐवजी घरी तुम्ही खिचडी करा, थोडंसं मसाले भात करा, पण घरचे करा. कारण आपण फक्त ते अन्न खात नाही. फक्त पोट भरण्यासाठी खात नसतो बरं. तर आपण आपल्या शरीराला काय देतो आहे याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं. आणि आपलं जर कधी म्हणजे माझ्यासोबत तर भरपूरदा होतं, की माझं जर मूड खराब असलं
की मी जेवण कितीही चांगलं बनवेल तरी त्या जेवणाला चव येत नाही. आणि माझ्या मिस्टरांना कळतं की हिचं काहीतरी मूड खराब होतं आणि म्हणून ती भाजी जमली नाही. माझ्यासोबत तर असं होतं. एखादी वेळा मूड असलं पण आणि विचार करा की तुमचं म्हणजे तुमच्यासुद्धा भरपूरदा झालं असेल की छान आपले जे छान व्हायब्रेशन असतील आणि आपण जर स्वयंपाक केला तर त्या जेवणाला चव सुद्धा खूप छान येत असते. मग ज्या व्यक्तीने हे अन्न बनवले आहे त्यांचे व्हायब्रेशन कसे असतील? म्हणून इमानदारीने आपण आपलं काम म्हणजे हा काम नाही, ही माझी जिम्मेदारी आहे म्हणून जर केलं की नाही तर तो प्रत्येक कार्य हे चांगलं होतं. नाहीतर तुम्ही म्हटलं की हे माझं काम आहे, हे काम आहे, मला हे करायचंय, त्याला वेळ सुद्धा लागेल आणि तो काम म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे कारण तुमचा दृष्टिकोन त्याला पाहण्याचं काय की तो काम आहे आणि नाही ही माझी जिम्मेदारी आहे. जर असं तुम्ही म्हटलं तर ते कार्यही लवकर होईल आणि ते कार्यही चांगलं होईल. म्हणून प्रत्येक काम मी उदाहरण स्वयंपाकाचं दिलं आणि हे रियालिटी आहे. कारण जेवण हा प्रत्येकच व्यक्ती करतो. प्रत्येकाला जेवणाची गरज आहे. ओके. सो म्हणून जरी कंटाळा आले असेल तर बाहेरून बोलवण्यापेक्षा घरी खिचडी बनवा आणि तो आपल्या कुटुंबाला खाऊ घाला. कारण स्त्रियांच्या हातामध्ये असतं स्वतःच म्हणजे कुटुंबाची हेल्थ कोणाच्या हातामध्ये असते तर स्त्रियांच्या हातामध्ये की आपण आपल्या कुटुंबाला कसलं जेवण द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, काय नाही. हे विचार फक्त स्त्रिया करतात. ओके. सो म्हणून हेल्थची काळजी घ्या. नाहीतर एखाद्याजवळ खूप खूप पैसा आहे आणि त्याच्याकडे हेल्थ नाही आहे, आरोग्यच नाही आहे. मग त्या पैशाची काय व्हॅल्यू आहे सांगा? अरे खर्च करण्यासाठी तुमच्याकडे छान आरोग्यच नाही तर काय खर्च करणार आहात तुम्ही? मग खर्च करण्यासाठी, फिरण्यासाठी सुद्धा छान आरोग्य आणि आरोग्य, खानपान, आपले विचार जर छान राहील तर आपलं आरोग्य छान राहील. ओके. सो म्हणून डेली आपलं उठल्यावर म्हणायचं की फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करणार, प्रामाणिकपणाने करणार. ओके. आणि नेक्स्ट आहे, लास्ट आहे फक्त आजसाठी मी प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणार. म्हणजेच थँकफुलनेसची भावना आपल्या मनामध्ये नेहमी राहायला पाहिजे. लहानपणापासून तर आत्तापर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे? चला व्ही.एस. अनम्यूट करा. काय वास्तुशास्त्र आहे का काय? अनम्यूट करा मॅम. हा बोला मॅम. लहानपणापासून तर तुमची जी आता जितकी वय आहे तेव्हापर्यंत तुम्ही किती चप्पल जोडे, सॅन्डल घातलेले आहे? नाही सांगता येणार मॅम. कितीही तरी घातले असतील. भरपूर घातलेले आहे. आपण कधी काउंट नाही केले. कोणीच करत नाही. ओके. नाहीतर तुम्हाला वाटेल की तुम्हीच केले नाही. कोणीच करत नाही. मीही नाही केले. ओके. पण कधीतरी तुम्ही त्या चप्पल जोड्यांना थँक्यू म्हटलंय का? नाही. एखादी वेळा तरी? नाही. नाही. का बरं? तर ते कधी लक्षातच नाही आलं की बाबा चप्पलला किंवा ह्याला म्हटलं पाहिजे आपण थँक्यू. ओके. उन्हामध्ये जेव्हा तुम्ही जात असता, उन्हाळा असतो, चला आता पावसाळा आहे. पण पावसाळ्याचं सांगते. आता पावसाळा आलेला आहे. चिखल असतो, पाऊस पडला की चिखल होतो. मग तो तुमच्या पायाला चिखल लागलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही चप्पल घालता. बरोबर. स्वतःचा चिखल कोण लावून घेते स्वतःला? चप्पल. चप्पल. चप्पलला तो चिखल लागतो ना, तुमच्या पायाला लागतो काय? नाही. नाही. उन्हात जर जात असाल तर उन्हाळ्याचे चटके तुम्हाला सोसावे लागतात काय? नाही. कोण सोसते? चप्पलच. चप्पलच. एखादी काटाही असेल रस्त्यावर तर कुठे टोचला जातो तो? चपलेला. आणि चपलेच्या स्मरण म्हणजे तिच्या क्षमतेच्या बाहेर असला तरच तो तुमच्या पायाला जाऊन टोचेल. बरोबर? बरोबर. इतकं सगळं काही ही चप्पल, जोडे, सँडल शोषत असते. पण आपण कधीही तिला थँक्यू म्हणत नाही. कधीच नाही म्हणत.
मग किती स्वार्थी लोक आहोत आपण, आहोत की नाही? काय वाटतं? नक्कीच बरोबर आहे मॅम. म्हणजे व्हॉलेंटियर तुम्ही, आपण प्रश्न हा सगळ्यांसाठी आहे, कारण ही स्थिती सगळ्यांचीच आहे. नाही, बरोबर आहे. मग थँकफुलनेसची भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की नाही? आता हा लॅपटॉप ज्याने बनवलेला आहे त्याला मी रोज धन्यवाद म्हणते, कारण त्याने बनवलं नसतं तर मी वापरलं नसतं आणि तुम्ही मला समोर दिसले नसतात, आपण बरोबर. एकामेकाशी कनेक्ट झालो नसतो. म्हणजे या जगात अशा भरपूर गोष्टी, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत की कोणीतरी तो बनवलं आणि आपण वापरतो आहे. आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे, प्रत्येक गोष्टी. तसंच आपल्या घरातले जे लोक असतात, लहान मोठे, भरपूर काही गोष्टी आपल्यासाठी चांगले करत असतात, पण आपण त्यांना एक छोटं थँक्यू सुद्धा म्हणत नाही. म्हणतो काय? आणि थँक्यू आणि सॉरी हे दोन शब्द तुमच्या आयुष्याला आणखी सुंदर बनवतात आणि मोठ्या मोठ्या गोष्टी होण्यापासून वाचवतात. थँक्यू आणि सॉरी या दोन गोष्टी लक्षात ठेवा, कायम लक्षात ठेवा. कुठे तुमचं चुकलं असेल तर एक सॉरी म्हणा. कुणीतरी तुमच्यासाठी काहीतरी छान केलं असेल, थँक्यू म्हणे. काही वाईट होणार आहे का सॉरी आणि थँक्यू म्हटलं तर? किंवा तुमचं इगो हर्ट होणार आहे का? अरे मी कशाला थँक्यू म्हणू, अरे मी कशाला सॉरी म्हणू? इगो हर्ट होणार आहे का? ज्यांचा इगो हर्ट होत असेल की नाही, तर तो व्यक्ती सुखी नाही राहत, तो आपल्या इगोलाच घेऊन जगतो. ओके. पण कधीही हा इगो मनात आणू नका. जर आनंदी जीवन जगायचं आहे तर या दोन शब्दांचा वापर करा. ओके. आणि प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहा. आणि हे पाचही जे तत्व आपल्याला डॉक्टर मिकाऊसू यांनी दिलेले आहे, ते खूप छान तत्व आहे. म्हणजे सर्वांनी जरी पाळले तर जीवन जगत आहे, जीवन जगण्याचा दृष्टिकोन तर चेंज होईलच आणि आपण अगदी आनंदाने आपलं जीवन जगू. म्हणजे जर कोणी विचारलं की जगत आहे की जिंदगी काट रहे हो की जी रहे हो, तो काट नहीं रहे हम, जी रहे हैं. आनंदाने जगत आहो आम्ही, जीवन काटत नाही आहोत. कारण शाळा, कॉलेज इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा शिक्षित आहे. अनपढ तर कुणी असेलच नाही. प्रत्येकच व्यक्ती शिक्षित आहे. आपण शाळा शिकतो, कॉलेजमध्ये जातो, पण आपल्याला कधीही जीवनात काय फेस करावं लागेल या गोष्टी कधी शिकवले जात नाही. ओके. आणि रेखीच आपल्याला शिकवत असते की जीवन तुम्हाला कसं जगायचं आहे. मग आणि ग्रॅज्युएशन करायला आपल्याला 3 वर्ष लागतात, पीजी करायला 2 वर्ष लागतात, पूर्ण. पण त्या 5 वर्षातही आपल्याला शिकवतं का जिंदगी कैसे जीना है? असतो एखादा चॅप्टर? नसतो. आणि शिकायला सुद्धा 3 वर्ष 5 वर्ष असे लागतात. आणि रेकी शिकायला फक्त आणि फक्त तुम्हाला या सगळे लेवल तुम्ही केला तर इकडून तिकडून 20 दिवसात 25 दिवसात पूर्ण शिकून जा तुम्ही. आणि त्यात तुम्हाला जे गरजेचं आहे ते शिकवलं जातं. मग आहे की नाही रेकीमध्ये मॅजिक? ओके. सो डॉक्टर मिकाऊसी यांची पाचही तत्व कोण पाळेल, कोण संकल्प घेत आहे की मी सगळे तत्व पाळणार? काय वाटतं? काय वाटतं तुम्हाला, हे तत्व तुमच्या फायद्याचे आहे की म्हणजे नफा आहे की तोटा आहे? काय वाईट आहे या तत्वांमध्ये? आणि आपण हे तत्व दुसऱ्यांसाठी नाही पाळतो, स्वतःसाठी पाळतो आहे. स्वतःचं जीवन जर चांगलं जगायचं आहे, स्वतःचा संकल्प घेतला की फक्त आजसाठी मी राग करणार नाही, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही, प्रत्येक काम मी माझी इमानदारीने करेन, प्रत्येक व्यक्तीशी कृतज्ञतेने राहील, मी माझ्या मोठ्यांचा आदर करेन. मग हे पाचही तत्व कोणासाठी? आपल्यासाठीच आहे ना. आणि या तत्वांमध्ये आपलं अख्खं आयुष्य दडलेलं आहे. बरं, ज्या गोष्टी आयुष्य जगायला लागतात त्या सगळ्या गोष्टी या तत्वांमध्येच आहेत. ओके. सो कोणाचे काही प्रश्न असतील, उद्या आपण रेखीचा इतिहास बघणार आहोत. आज आपण रेखीचे पाचही तत्व बघितलेले आहे. आणि रेखी
हा, बोला मनीषा मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट करा. हा, केलं केलं. येस. आलं, ऐकायला आलं? हो, येतोय, बोला. हा. काल जे तुम्ही सांगितलात की रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना म्हणायची आणि येलो पेजवर येलो डायरी. ते जे आपले विशेष विश यस. आहेत त्या लिहायचे. जरा ते एक रिपीट कराल का पुन्हा एकदा? हो. बघा, ते मी काय सांगितलेलं होतं, जर कुठल्याही निगेटिव्ह थॉट्स तुमच्या आतमध्ये असतील, नकारात्मक भावना जी आहेत तुमच्या मनामध्ये, जे तुम्हाला त्रास देत आहेत, तर ते आपल्या नॉर्मल पेपरवर लिहून काढायचे आहे. आपला जो बुक्सचा पेजेस असतो किंवा कोरा पेज असतो, ओके, रजिस्टर, ठीक आहे. तर रजिस्टरचे जे नॉर्मल पेपर असतात, पेज असतात, तर त्या पेजवर तुम्हाला निगेटिव्ह थॉट्स, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही इतरांना आणि कुठेतरी तुमच्या त्या माइंडवर इथे आहे, तर ते तुम्हाला लिहून काढायचं आहे नॉर्मल पेपरवर. सगळं लिहून काढायचं आहे. आणि त्यानंतर आपण जर समजा की आज तुमच्या मनामध्ये 10 गोष्टी अशा असतील की ज्या तुम्हाला त्रास देत आहेत, तर तुम्ही 10 ही गोष्टी लिहून काढा. लिहून काढल्यानंतर, सगळं लिहून झाल्यानंतर फाडा आणि फेकून द्या. शक्य असेल तर जाळून टाका. ओके. आणि नंतर तुमचं माईक बंद आहे मॅम, तुम्ही काही बोलत काय? माईक माईक माईक. हा हा, हॅलो हॅलो. हम्म. हा. आता जर असं होऊ शकेल का, समजा आता माझ्या बहिणीचाच एक प्रॉब्लेम सांगते. हम्म. म्हणजे तिचे मिस्टर आणि तिची मुलं तिच्याबरोबर व्यवस्थित वागत नाहीत, तर तिने ओके. काय केलं पाहिजे? या मागचं काहीतरी कारण असेल ना? हा, चिडचिड होते थोडस, असं जरा अंडरस्टँडिंग नाही आहे तेवढं, त्याच्यामुळे ते होते. आणि ती घरातलं संपूर्ण काम करते, पण मिस्टर आजारी असतात त्याच्यामुळे, आणि म्हणजे रिटायर्ड झालेले आहेत त्याच्यामुळे ते घरात फक्त बसून असतात. हम्म. त्याच्यामुळे त्यांची जरा थोडीशी चिडचिड होते. ते तब्येतही ठीक नसते त्यांची. हम्म. आणि मुलं दोन्ही म्हणजे कामावर जातात. हम्म. त्यामुळे तेही वेळ देऊ शकत नाही, मग तिचीही चिडचिड होते. तर जरा असं सगळं असलं तर तिचं एकदम म्हणजे सारखी ती विचार करत असते, नेगेटिव्ह थॉट्स असतात. तर तिला मी हे काय सांगू की काय, कोणता हे करायला, हम्म. तर त्यांची प्रयोग करायला? चिडचिड म्हणजे याच्यासाठी की बघा, त्यांच्या डोक्यामध्ये भरपूर थॉट्स आहेत. त्यांना कोणी वेळ देत नाही. हम्म त्यांना पहिली जिम्मेदारी भरपूर काम करावं लागत असेल, कारण त्यांचे मिस्टर हम्म आजारी असल्यामुळे त्यांना हम्म. कामाचं ओझं भरपूर त्यांच्या डोक्यावर आहे. भरपूर आहे, भरपूर ओके, आहे. भरपूर आहे. आणि मिस्टर आजारी आहे, तो एक दुःख त्यांना आहे की अरे हे हम्म आजारी आहे, पुढे काय होईल माझ्या आयुष्याचं. हम्म जर यांचं हम्म असंच असेल ना त्यांच्या मनामध्ये. ओके. हम्म हम्म आणि हम्म. मुलं मुलं मोठेच असतील ना? मोठे आहेत, मोठे आहेत, मोठे लग्न आहेत. झाले त्यांचे? हो हो लग्न झालेले आहे? हो हो हो. मग त्यांच्या जवळ राहत नाही ते? त्यांच्या जवळ राहतात. मग त्यांच्या सुना पण असतील ना? हो हो, आहेत ना. मी हा. थोडक्यात एक विचारलं तुम्हाला की हा. आता मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार तर खूप मोठं होईल ते, ओके, म्हणून ओके, मी ओके. तुम्हाला थोडक्यात तर त्यांना मी तर तुम्हाला एक थोडक्यात बघा सांगितलं. बघा, मी एक सांगते. पहिली गोष्ट तर त्यांच्या चक्रा पण बॅलन्स नसतील, कारण कुठेतरी खूप चिडचिड का बरं होत असते भरपूर. आपले चक्रा इनबॅलन्स असतात. हम्म. हा त्यांना हा. सांगा की रोज तुम्ही मेडिटेशन करा. आणि निगेटिव्ह थॉट्स, जसं ते असं करायचे तसं जे नकारात्मक भावना जर त्यांच्या मनात येत असतील, तर तसं तू विचारच हम्म नको करू म्हणा. हम्म. आणि ह्या नाही, हे निगेटिव्ह चांगल्या थॉट्स गोष्टी. पासून तुम्हाला, हा, निगेटिव्ह थॉट्स पासून जर त्यांना वाचायचं असेल, तर त्यांना मेडिटेशनची सुरुवात करायला लावा. हम्म. आणि मी आणि तुम्हाला त्यांना जेव्हा, हा, चांगले वागण्यासाठी. चांगले वागण्यासाठी आपण ग्रीड वगैरे लावत असतो, विश बॉक्स वगैरे लिहत असतो, पण आपण फर्स्ट लेवलला ते टेक्निक सांगणार नाही. ओके. ओके. नाही, पण काल तुम्ही त्यांना जे एक सांगा की सांगितलं ते. त्यांची भरपूर चिडचिड होत असेल ना, त्यांची भरपूर चिडचिड, तर कुठेतरी त्यांच्या चक्रात सुद्धा बॅलन्स नसतील. तर पहिली गोष्ट तर हा हा चक्र हा. बॅलन्स करेल तर त्यांना दिवसभर थोडंसं ऍक्टिव्ह वाटेल, छान वाटेल. हम्म. ओके. म्हणजे कुठेतरी, आणि पॉझिटिव्ह गोष्टी, एखादी
चांगले व्हायब्रेशन, जसं साऊंड थेरपी आपण म्हणतो, तर एखाद्या चांगल्या गोष्टी आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतील असं हम्म. तिबेटियन सिंगिंग बाउलचं एक व्हिडिओ लाव म्हणा किंवा ऑडिओ जो असतो तो लावून ठेवायचा. व्हायब्रेशन हम्म. घराची जे निगेटिव्ह एनर्जी असतात तिला तिथे कट करत असतात. हम्म. ठीक आहे. नकारात्मक विचार का बरं येतात? कारण त्यांचे सगळे व्हायब्रेशन त्यांच्या घरामध्ये वाद हे म्हणजे सगळ्यांचे जे विचार आहेत कुठेतरी भरपूर लोक असे वाईट एकत्र विचार असे येतात आणि सगळं त्यांच्यावर पडतोय, कारण बाकीचे सगळे बाहेर पडत आहे आणि त्या एकट्या तिथे आहेत. हम्म. मग सगळे नकारात्मक बरोबर. भाव त्यांच्या आतमध्ये एंटर करत आहे. हम्म. तर मी ओके तुम्हाला ओके. म्हणेन की ऑरा क्लिन्झिंग ही एक टेक्निक बेस्ट असते. ऑरा क्लिन्झिंग म्हणजे नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला रक्षण करत असते. आणि 7 चक्रांच्या मेडिटेशन. तर एक तर त्यांना शक्य असेल तर उद्याच्या परवा आता आपले 3 क्लास बाकी आहेत, तर तिन्ही क्लास हा. त्यांना जॉईन करायला लावा. कारण उद्या परवा आणि नेक्स्ट जो 3rd डे आहे हे सगळ्यात महत्वाचे डेट म्हणजे डेज आहे रेकी लेव्हल शिकायसाठी. ओके. त्यात मी तुम्हाला 7ही चक्रांचा संपूर्ण अभ्यास सांगणार आहे आणि मेडिटेशन सुद्धा सांगणार आहे. आणि प्लस निगेटिव्ह जी एनर्जी त्यांच्यामध्ये एंटर करत आहे, म्हणजे प्रत्येकाच्या नकारात्मक भावना त्यांच्या आतमध्ये येत आहे, तर ही एनर्जी त्यांना रक्षण करेल. म्हणजे आपण जेव्हा ऑरा क्लिन्झिंग त्यांना टेक्निक शिकवली जाईल तर त्यांना ते करायला लावा. ओके ठीक आहे. ओके. मी उद्यापासून प्रयत्न त्यांना करते. लिंक पाठवा. त्यांना ऑरा क्लिन्झिंग आणि 7 चक्रांचं मेडिटेशन याच क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. तर त्यांना ओके. इतकं तरी केलं तरी त्यांच्या ज्या माइंडमध्ये बघा नकारात्मक भावना येत आहेत, तर त्या नाही येणार. ओके त्यांना ओके. एक 8 डेज मध्येच त्यांना फरक जाणवेल. ओके आणि ओके. त्यांना ठीक म्हणा आहे की ठीक आहे. तुझी जर खूप चिडचिड होत आहे तर तू कुणाला बोलू शकत नाही. आणि ते माइंड लेवल कुठेतरी इथे एकदम त्यांचा कचरा झालेला, गुंता झालेला आहे. तर तो गुंता त्यांना म्हणा की ते लिहून काढा. तू कुणाला बोलू नको म्हणा, तू पूर्ण लिही. ज्याही डोक्यावर तुझ्या ज्याही गोष्टी ते सगळं लिहून काढ आणि ते फाडून फेक म्हणा. एक 8 डेज तुम्ही करून बघा आणि मग मला मेसेज करा की त्यांना किती त्याचा आराम मिळाला आहे. ठीक आहे. आणि कारण ते जर येलो आपण पेपर कुठली सांगितलं तो? येलो पेपर आपल्याला ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत, जसं की मला 15 लाख महिना कमवायचे आहे, 20 लाख कमवायचे आहे, एखाद्याला खूप मोठं छान जॉब पाहिजे, यासाठी मी काय करते, प्रयत्नही करत आहे. मी फक्त लिहिलं आणि बसलं असं नाही आहे माझं. किंवा एखादी व्यक्ती म्हणत आहे की नाही मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे आणि तो एक्झामच नाही देतोय, एक्झाम फॉर्मच नाही भरत आहे, त्याला ती जॉब मिळेल का, शक्य आहे का असं? एखाद्याला बंगलो पाहिजे असेल, अरे पण बंगलो पाहिजे आहे तर त्यासाठी पैसाही पाहिजे आहे. फक्त लिहिलं आणि झालं असं नाही. तर आपण लिहितो आहे ते लिहायचं आणि त्यावर वर्क सुद्धा करायचं. ठीक आहे. तर येलो डायरी कशासाठी असते? आपली इच्छा जी आहे, आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपण त्यात लिहिणार आहोत आणि आपल्याला असं लिहायचं आहे की ती प्रत्यक्षात घडलेली आहे. हा म्हणजे तुम्हाला जर संपूर्ण स्वास्थ्य, तर मी संपूर्ण स्वस्थ आहे असं, किंवा म्हणजे अफर्मेशन जर आपण पॉझिटिव्ह लिहिलं तर ते पॉझिटिव्ह घडतं. त्यात कुठलाही निगेटिव्ह शब्द राहणार नाही. अफर्मेशन कशी राहायला पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके ठीक ओके. आहे. ओके ओके. थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू. थँक्यू. ओके. कोणाचे काही प्रश्न आहे का? असं मेसेज केला तर भरपूर लोक चॅटबॉक्स मध्ये मला किती वाचावं लागतं. सो प्लीज प्रश्न असतील तर मला विचारा डायरेक्टली. थांबूया. एनी क्वेश्चन? चला 8 वाजलेले आहे. आणि बघा आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप छान छान व्हिडिओज आहेत जे सकारात्मक भावना, जसं की आजचा मी तुम्हाला एक मेसेज टाकलेलं होतं, पॉझिटिव्ह अफर्मेशन जर तुम्ही स्वतःला द्याल, स्वतः असं काहीतरी छान ऐकत चला जेणेकरून ते व्हायब्रेशन तुमच्या मध्ये क्रिएट होतील आणि तुम्हाला छान वाटेल. एखादी पुस्तक समजा की आपण एखादी छान पुस्तक वाचतो आहे तर त्याचं नॉलेज आपल्याला मिळतो की नाही नॉलेज त्याचं, आणि आपले व्हायब्रेशन सुद्धा खूप छान होतात. संगत म्हणजेच एखाद्या चांगल्या व्यक्तीची तुम्ही संगत केली तर तुम्ही चांगले बनत असता. एखाद्या वाईट व्यक्तीची संगत केली तर त्याचे परिणाम सुद्धा होत असतात. म्हणून ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते ऐकत चला, बघत चला.
ओके. Amazon वर अवेलेबल आहे. काय अवेलेबल आहे Amazon वर? समोरचं मेसेज मी आधीच वाचलं नाही का? येलो डायरी काय? Amazon वर काय अवेलेबल आहे? चला थांबूया आपण. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती आणि एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.